पण मित्रांनो, जर आपली वसुंधरा माता टिकली तर तुम्ही ह्या गोष्टी देऊ शकणार आहे तुम्हाला. आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला लागणारे ऑक्सिजन. मी तरी माझ्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन देणार आहे, दुसरं काही देणार नाही आहे. ही पहिली माझी आउट ऑफ दी सिलेबस गोष्ट आहे की मला मी पासबुक तयार केलेलं आहे. इट्स अँड ट्री पासबुक. आणि ह्या ट्री पासबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत जाऊन किती झाडं लावली, प्रत्येक झाड किती 150 की 250 300 किलो वर्षाला ऑक्सिजन देतात. हे सगळं ऑक्सिजन टोटल करून आपल्याला माणसाला साधारण 1940 ते 1980 से 2000 किलो ऑक्सिजन प्रत्येक वर्षी लागतो. खूप काही नाही आहे. पण आपल्याला करोनाने दाखवलं होतं. करोनाच्या वेळेला ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांनी बघितल्यात. आणि मला वाटतं की करोनाने काय दाखवलेलं आहे की ऑक्सिजनसुद्धा किती महाग आहे, आपला श्वाससुद्धा किती महाग आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मी माझी स्वतःची इमारत पहिल्यांदा 18 वर्षापूर्वी ग्रीन बिल्डिंग म्हणून बांधली होती. I always call that as, and this is the world's first green building, world's first best architect's office. मला म्हणायला काय जातं आहे खरं तर, कारण कोणतरी समोरनं यायला पाहिजे ना की नाही तुमची 10वी आहे, 5वी आहे, 8वी आहे, कोणीतरी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ह्या सगळ्या कॅल्क्युलेट करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. आणि मित्र, मी तर आता हल्ली असं सांगतोय की तुमचं घरसुद्धा नेट झिरो बिल्डिंग व्हायला पाहिजे. तुमच्या घरातून एनर्जीसाठी एक पैसासुद्धा तुमचा खर्च झाला नाही पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्ही केली तरच आपण आपली वसुंधरा माता टिकू आणि पुढच्या पिढीला ऑक्सिजन देऊ शकू. तोपर्यंत काहीही शक्य नाही आहे. सो वर्ल्ड्स नेट झिरो बिल्डिंग ही जी काही बिल्डिंग आहे ही माझी स्वतःचं ऑफिस आहे. आणि ह्या ऑफिसला मी माझ्या नैऋत्येला बरोबर वाळ्याचे पडदे सोडलेले आहेत अशा परगोलावरती. या परगोलातून वाळ्याचे पडदे सोडलेले असल्यामुळे याच्यातनं बरोबर एक खिडकी उघडली इकडली आणि ईशान्येची एक खिडकी उघडली की तुम्हाला पूर्ण दिवसभर उत्तम थंड हवा मिळते. आणि हे 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाऊनसुद्धा आत्ता ही गोष्ट शक्य झाली आहे आणि ती आम्ही प्रूव्ह केलेली आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये एअर कंडिशनर नाही आहे, दिवसभर लाईट लावायला लागत नाही. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात येईल की दिवसभर लाईट लागत नाही. आणि ह्या इमारतीचं आत्ता मी बिल म्हणजे सुरुवात केली तेव्हा जवळजवळ 31,000 रुपये इलेक्ट्रिकल बिल मी भरत होतो. पण त्यानंतर आता मी 0 रुपये भरतो आहे. ही टोटल बिल्डिंग इज नेट झिरो बिल्डिंग. यातनं काहीही पैसे मला द्यायला लागत नाही. हा सगळ्यात मोठा विषय मी केलेला आहे आणि आय वूड रादर रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू गो फॉर इट. काय करायचं आहे, मी एक छोटा उपाय केलेला आहे. ही माझी ऑफिस बिल्डिंग आहे. हा खालून एक डक्ट साधारणतः 8 फूट जमिनीच्या खाली 2.5 meters बिलो द ग्राउंड लेवल यू गेट ए परफेक्ट ॲम्बियंट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपल्याला आत जर घ्यायचं असेल तर काय करायचं, काही आपल्याला करायला लागत नाही. आपली बिल्डिंग जर आतून तापली, कधी तापेल, सगळी माणसं आली, सगळी इन्स्ट्रुमेंट सुरू झाली, हे सगळं झालं की तुमची इमारत ती हवा तिथं गरम होते. आणि त्या हवेला वरती एक टर्बो फॅन लावायचा असतो. टर्बो फॅनलासुद्धा इलेक्ट्रिसिटी लागत नाही. टर्बो फॅन इज झिरो इलेक्ट्रिक पॉवर फॅन. त्याला फक्त गरम हवा खालून निघाली की ती हवा वर जशी जाईल तसा टर्बो फॅन सुरू होतो आणि यू हॅव ॲन कन्व्हिक्शन ऑफ एअर. एअर कन्व्हिक्शन स्टार्ट्स and you get perfect ambient temperature over here. What is ambient temperature? ज्या वेळेला बाहेर 40 डिग्री असतं त्यावेळेला तुम्हाला 24 ते 28 डिग्री इज ॲन ambient temperature. आणि ज्या वेळेला बाहेर 11 ते 17, 18 डिग्रीज टेम्परेचर असतं त्यावेळेला 23 डिग्री ते 28 डिग्रीपर्यंत हे ॲम्बियंट टेम्परेचर असतं. त्यामुळे तुम्हाला ते मिळवण्यासाठी एवढा छोपा म्हणजे हा डक्ट आहे एक फक्त शाफ्ट. I call that as an shaft, air tunnel आणि shaft.
ह्या दोन गोष्टी, माझ्या ऑफिसच्या कोपऱ्यावर असा एक विंड कॅचर आहे आणि त्या कॅचरमधनं तो खाली जातो, जमिनीत जातो आणि इथून वरती येतो. ह्याची छोटीशी प्रोसिजर दाखवली. इनलेट बिल्डिंगमध्ये येतो, काही ठिकाणी बाहेर जातो, गरम हवा होऊन ती वरती जाते आणि टर्बो फॅन त्याला बाहेर घेऊन जातो. ही जी काही सिस्टीम आहे, दिस इज अन परफेक्ट सिस्टीम वेअर यू कुड बी एबल टू सेव्ह द टोटल बिलिंग ऑफ एअर कंडिशनर्स. जर बिल्डिंगमध्ये सध्या सगळ्यात जास्त बिल कशाचं येत असेल तर एअर कंडिशनर, फ्रीज या अशा ज्या गोष्टी आहेत त्याचं येत असतं आणि त्यामुळे ते तुम्हाला कमी करायला पाहिजे. द नेक्स्ट विल बी जुन्या गोष्टी वापरायच्या. माझी जर बिल्डिंग बघितली तुम्ही तर ह्या बिल्डिंगला जवळजवळ सगळ्या गोष्टी जुन्या बिल्डिंगच्या मी वापरलेल्या आहेत. हा कंपाऊंड वॉल माझा टोटली सगळ्या वेस्टेज पडलेल्या इमारतीच्या वेस्टेजमधून कंप्लीट केलेला आहे. द बेस्ट आउट ऑफ द वेस्ट. बिल्डिंग बांधून झाली आणि खिसा रिकामा झाला होता, त्यावेळेला अशा गोष्टी सुचतात, पण तुम्हाला सुचायलाच हव्यात. ह्या जितक्या गोष्टींचा तुम्ही पैसे वाचवायचा प्रयत्न करत राहाल त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी सुचत राहतात. आणि याच्यासाठी मला वाटतं की तुम्हाला पुन्हा वापरण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, पुनर्वापर करायच्या गोष्टी, या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सांगलीसारख्या ठिकाणी सगळे लोक मला म्हणतात की रेन वॉटर हार्वेस्टिंग काही गरजेचं आहे का म्हणून. त्याच्या आधी आपण वॉटर रिसायकलिंग बघूया. पूर्वी आपल्या घराच्या मागच्या बाजूला एक धुणं भांड्याची जागा होती आणि त्याच्या बाजूला भरपूर आळू वाढायचा आणि कर्दळ वाढायची. त्या आळू आपल्याला वापरताही यायचा घरात. मी ह्या कर्दळीवरती असे प्लॅन्ट्स तयार केलेत आणि ते छोटे नाही आहेत. याची किंमत म्हणजे किंमत म्हणण्यापेक्षा सुद्धा टेक ए एक्झाम्पल ऑफ भारती विद्यापीठ सांगली. इट्स अन 40 acre campus. Out of the 40 acre campus, they wanted to always utilize about say 4 lakh liter per day water. तो जो सगळा डिस्चार्ज आहे तो सगळा बाहेर न जाता ह्या अशा 3 टँकमधनं जातो. इथे 3 टँक आहे आणि त्या टँकमधनं जात असताना आपल्याला हा बायोमीडिया असतो एक, आणि बायोमीडियातनं 3 टँकमधनं पाणी जातं तेव्हा पाणी क्लीन होऊन बाहेर पडतं. मला सांगायचं एवढंच आहे, हे विवेकानंद हॉस्पिटल आहे, इथं साधारण 25,000 लिटर पर डे वॉटर रिसायकलिंग चालू आहे. PTC तुर्ची जो फर्स्ट कॅम्पस आपण ग्रीन कॅम्पस बघतोय भारताचा, त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 2.5 लाख लिटर रोज पाणी रिसायकल होतं. तिथं जागा अशी होती ही, आणि ह्या जागेवर एकूण 60 एकर जागा होती. त्या 60 एकर जागेत 2.5 लाख लिटर पाणी वॉटर रिसायकल झाल्यानंतर हा असा हिरवागार कॅम्पस झालेला आहे. आणि इथं ह्या 40 एकरमधनं रोज 4 लाख लिटर पाणी आम्ही रिसायकल करतो. याचा दुसरा एक अर्थ तुम्ही बघितला पाहिजे की आपण म्युन्सिपल ड्रेनेजला 0 ड्रेनेज पाठवतो. आउट ऑफ द सिलेबस एक विषय मी मांडला होता, गव्हर्मेंटकडेही पाठवला होता, नाही अजून कोणी त्याच्यावरती लक्ष दिलं. माझं म्हणणं असं आहे की लोकांना वापरायला पाणी फ्री द्या तुम्ही, आणि ड्रेनेजला तुम्ही मीटर लावा, बघा तुम्ही परिणाम होतो का नाही. आत्ता त्याला मीटर नाही आहे, आत्ता त्याला काही मोजमाप नाही आहे, त्यामुळे जो तो सगळी घाण घरातनं उचलली की बाहेर टाकायची, घरातनं उचलली की शेजाऱ्यासमोर टाकायची, पाणी रस्त्यावर सोडून द्यायचं. तर हे जर करण्यासाठी असे प्लॅन्ट छोटे जर आपण करू शकलो, दिस इज कॉल्ड ॲन SIBF प्लांट, सॉलिड इमोबिलाइज्ड बायोफिल्टर. पण साधा आपला कर्दळीचा झाडांचा प्लांट आहे, आणि गंमत म्हणजे जागेवरती प्लांट नाही दिसत तर बाग दिसते फक्त. हा इतका मोठा विषय तिथं तुम्हाला करता येण्यासारखा आहे. तर हा कुणीही करू शकतो. याच्या बाबतीत डिटेल्स तुम्हाला कुणालाही हव्या असतील तर कधीही देत राहीन मी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाणी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पावसाचं पाण्याचं पुनर्भरण करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे एवढं
की हे गोळा केलेलं पाणी आपण बोरवेल किंवा वेलमध्ये सोडलं की हे सगळ्या अक्वाफर्स फिल होतात आणि वॉटर लेवल गेट रेज्ड. आता तुम्ही म्हणाल सांगलीला कशाला पाहिजे ते, सांगलीला कृष्णा नदी इकडं आहे, तिथं वारणा नदी आहे, ह्या बाजूने वेरळा आहे, ते काही गरज नाही म्हणून. मित्र, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की सांगलीचं कुठंही पाणी तुम्ही बोर मारला तर ते हार्ड वॉटर निघतं. त्यात फॉस्फेट्स आहेत, कॅल्शियम आहे, खूप मोठ्या अशा आपल्या शरीराला अपायकारक गोष्टी आहेत. जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगला करायला खरंच काही लागत नाही. काय करायला लागतं तुम्हाला? फक्त एक पाईप खाली आणणे आणि त्या पाईपला तुम्हाला फक्त नॅचरल एक फिल्टर तयार करून बोरच्या बाजूला तिथून पाणी आत घ्यायचं असतं. 5,000 रुपये ते 15,000 रुपयापर्यंतचा प्रत्येक साधारण आपल्यासारख्या म्हणजे 3,000 फुटाचं घर आणि 1,000 ते 1,500 फुटांची बिल्डिंग, ह्याला आपल्याला 5,000 रुपये खर्च येतो. आणि ह्या खर्चातून माझ्या दृष्टीनं तरी प्रत्येक सीझनला आपल्या इथल्या 660 mm हे ॲव्हरेज रेनफॉल आहे. पण त्याच्यातनं आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जवळजवळ 1,00,000 लिटर पाणी इथं वाचवता येतं आणि ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं. यू मस्ट डू इट. काही गोष्टी कुठं कुठं इम्प्लिमेंट करायच्या असतात. तो पहिल्यांदा मी त्या कर्ण म्हणून आमच्या इथं एक अनाथालय होतं, ऑर्फनेज होम होतं. त्या ऑर्फनेज होममध्ये मी वापरल्या सगळ्या गोष्टी आणि ही बिल्डिंग नेट झिरो केली होती. तर मॅनेजमेंट वॉज सो हॅपी. त्यांनी सांगितलं की आम्हाला आता 5 मुलं जास्त जगवता येतील, तिथं घेता येतील म्हणून. म्हणजे हे जे युटिलायझेशन आहे, हे पैसे जे वाचत आहेत ते वेगळ्या याच्यात वापरले जातात. सायकल रिसायकल जी म्हणतो आपण ती आहे. तर याच्यातले काही एक्झाम्पल्स, ही कर्णचीच इमारत आहे, ही देखील कर्णची इमारत आहे. आणि हा कर्णचा प्लॅन आपल्याला तिथं स्केचेस करून आणि खूप काही गोष्टी अशा केल्यात की त्या जागेला आम्ही म्हणजे लाफिंग प्लेस और हॅपी होम एवढा आम्ही म्हणू शकतो. आणि त्या गोष्टींचा आनंद त्या मुलांना देऊन खूप चांगली तब्येत त्यांची राखता येते. आणि इट हॅज बीन प्रूव्ड टोटली इन दॅट बिल्डिंग ॲट लीस्ट. दीज आर सम ऑफ द बिल्डिंग्स. दिस इज आवर न्यू SP ऑफिस. This is also it is about say 85 kWh water. Rainwater harvesting is about 2.5 lakhs liter, but 85 kWh is an solar connection to this, and that's why this is an net zero building. ह्या बिल्डिंगला आता खरोखर 0 पैसे भरायला लागतात. त्याचं कारण असं आहे की या बिल्डिंगमधनं आपल्याला प्रत्येक गोष्टी निसर्गापासून ज्या येतात त्याचा वापर झालेला आहे. खिडक्या चांगल्या दिलेल्या आहेत, त्यांना ठराविक ठिकाणी दगड वापरलेला आहे, व्हेंटिलेशन प्रॉपर आहे, लाईट प्रॉपर आहे. मध्ये याच्या ओपन डक्ट आहेत. त्या ओपन डक्टमध्ये मी जो मगाशी टनेल सांगितला होता ना, हा मी बऱ्याचशा माझ्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ एक 200-250 बिल्डिंगमध्ये मी त्या वापरल्या. आणि तो टनेल इतका सक्सेसफुल आहे की त्या सक्सेसफुल टनेलमधनं ती बिलिंग तर कमीच झालं आहे, पण कम्फर्ट लेवलसुद्धा म्हणजे एफिशियन्सी ऑफ द वर्किंग पीपल इज ऑल्सो इन्क्रीज. SP पुणे म्हणजे हा बारामतीतला प्रकल्प आहे. ह्या सगळ्या इमारती नेट झिरो बिल्डिंगमध्ये बसणार आहेत. त्यामुळे कॅम्पस पण हा झाला. पण याच्या आधी 2008 साली मी कॅम्पस नेट झिरो केला होता. त्यामुळे मी याला आत्ता तसा क्लेम करू शकत नाही. पण इट्स अॅन ग्रीन बिल्डिंग अगेन. ह्या ग्रीन बिल्डिंगमध्ये याही म्हणजे इनर लाईट, इनर एन्व्हायरमेंट कसं आहे हे देखील इथं कळतं. आणि यामुळे आपल्याला आपल्या काम करण्याच्या तुमच्या प्रवृत्तीला जास्त प्रेरणा मिळते. म्हणजे यू हॅव अॅन मोर एनर्जेटिक लाईफ इन दॅट बिल्डिंग अँड द एफिशियन्सी ऑफ द बिल्डिंग is terrifically high. That's what we need to give. ह्या सगळ्यातनं आपण ऑक्सिजन वाढवून, मॅडम CAमध्ये काहीतरी असा आम्हाला कोपरा द्या छोटासा की पुढच्या पिढीला आम्हाला ऑक्सिजन देता येईल.
तोपर्यंत आपलं काही खरं नाही आहे. आपण कितीही प्रयत्न केले, आपण नोटा तर खाऊ शकत नाही, हे नक्की आहे. दागिने काही कुठं जगण्यासाठी किंवा आपल्याला श्वास घेण्यासाठी लागू शकतात असंही नाही आहे. तुम्हाला लागतं फक्त ऑक्सिजन. सो ट्राय टू गिव्ह नेक्स्ट जनरेशन ऑक्सिजन अँड हॅव ए ट्री passbook and which you have to hand it over to the next generation. Thank you very much.